श्री हरिवायू गुरुभ्यो नमः. ध्वनिमुद्रण 40. भगवंताची माया खूप विचित्र आहे. सर्वत्र व्याप्त असणारा भगवान आपल्या मायेद्वारे आम्हा सर्वांना अडकवण्याचा पुरेपूर प्लॅन करून बसलाय. शहाण्या माणसाने तरुण जावं. ही माया इतकी विचित्र बघून एकदा नारद आणि भगवान चालत जात असताना नारद म्हणाले, भगवंता, तुझी माया खूप विचित्र आहे रे. भल्या भल्यांना माया सोडत नाही. अगदी सर्व सर्व सगळं काही त्याग करून आपल्या इंद्रियांवर निग्रह करणाऱ्या राजा भरताचा असेल किंवा विश्वामित्रांचा असेल, तू त्या मायेनं सहज बळी घेतला. पण एक मात्र बरं आहे बाबा, माझं काय पुढं मागं नाही. मी काय मायेत अडकत नाही. मला माया काय करू शकत नाही, असा थोडासा त्यांना एक अहंकार झाला. कृष्ण म्हणाले, भगवान, बरोबर आहे रे, माया खूप दुस्तर, खूप कठीण. तुला काय झालं नाही ते एक बरं आहे बघ, तू काय अडकू नकोस बरं का, असं म्हणाले. चालत चालत एका झाडाखाली थांबले. मग भगवान म्हणाले, नारदा, दमलो रे चालून, थोडं पाणी विरशील का? नारद म्हटले, आता आणतो. भगवान दमले, पहिला आश्चर्य. त्यांनी दुसऱ्याकडून पाणी आणवणं, दुसरं आश्चर्य. तहान लागली, तिसरं आश्चर्य. पण हे आश्चर्य घेऊन नारद पाणी आणायला म्हणून गेले. नदीवर वाकले पाणी घेणार, तेवढ्यात एक अतिशय सुंदर स्त्री, अगदी कमनीय बांधा आणि लांब कुरळे केस वगैरे सर्व पिक्चरमध्ये दाखवतात तसं वर्णनसहित ती स्त्री पाणी भरत होती. नारदाने सहज बघितलं, किती छान सुंदर भगवंतानी निर्माण केलेली स्त्री, असं म्हणेपर्यंत त्या स्त्रीचा पाय घसरला, ती पाण्यात पडली. तिथं कोणीच नव्हतं. स्त्री अचानक त्या फिल्मी हिरोईनसारखी बचाव बचाव करू लागली आणि एक व्यवहार धर्म म्हणून नारद मुनी पळत गेले. पाण्यात त्यांनी सूर मारला, त्या स्त्रीला उचलून बाहेर आणलं. स्त्रियांची आणि नारद मुनींची बरं का नजरा नजर झाली. नजरे मिली दिल धडका, मेरी धडकन ने कहा, झालं. त्यानंतर नारदांना ती म्हणाली, मला आता माझा पाय बहुतेक मुरगळलाय, मोडलाय, मला मला सोडाल का घरापर्यंत? ठीक आहे. नारद मुनी त्याला, ती इतके बेहोश झाले तिच्या एकूणच त्या सौंदर्याने. मग नारद मुनी तिला घेऊन गावाकडे गेले. गावातले काही जणांनी त्यांना बघितलं. ती म्हणाली, अरे बापरे, आता तुमच्या या बाहुपाशात अडकलेली मी लोकांनी बघितले, आता मला कोण स्वीकारणार? आणि तुम्ही तर इतके तपस्वी तेजस्वी वाटता, तुम्हीच मला लग्न करून घ्या. नारद मुनींना म्हणजे इतकी सुंदर स्त्रीबरोबर लग्न करणं त्यांच्या जन्मजन्मांतराचं कल्याण वाटत होतं. नारद मुनी झटकन तयार झाले. त्यांनी तिथंच गंधर्व विवाह केला, ताबडतोब लग्न झालं. आता ते म्हणाले की आता मी राहू कुठे? पण नारद मुनींनी आपल्या जे काही शक्ती त्यांच्याकडे होती, जे काही त्यांच्याकडं द्रव्य उपलब्ध होतं, किंवा त्यांनी आपलं ज्ञानार्जन करून काही ज्ञान वाटून पैसे कमवले, एक छोटी कुटी बांधली. कुटीमध्ये राहू लागले. त्या स्त्रीकडून त्यांना 2 मुलं झाली. तिथेच संसार थाटला. मुलं झाली, मुलांमध्ये अडकले, मग मुलांचं शिक्षण. एकदा संसारात अडकला, संपलं. मग बायकोचे हट्ट, बायकोचे लाड, मुलांचे हट्ट, मुलांचे लाड करत करत मग काय, आपला वीणा तंबोरा सोडला, ड्रेस चेंज केलं, व्यवहारिक झाले, शर्ट पॅन्ट कोट टाय घालून लोकांकडे कामं करणे, काही जे शक्य आहे यातला चेष्टेचा भाग जर सोडला तरी ते पूर्णपणे संसारात इतके रममाण झाले की माझं घर, मग घर चालवण्यासाठी माझ्या गाई, माझ्या म्हशी, माझं शेत, माझं जे काही ज्ञान आहे, माझा पैसा, त्या राज्याची काही पूजा अर्चा असेल, काही तत्त्वज्ञान असेल, हे सांगून जे काही द्रव्य मिळायचं त्यांनी सुंदर संसार मांडून ठेवला. कित्येक महिने संसार केला. आणि अचानक एक दिवशी ते वाटेत चालले होते, आपल्या घरात चालले होते, तर पाऊस आला. इतका भयानक पाऊस आला, भयंकर पाऊस आला. नारद मुनी घाबरले. त्यांना देवांची सर्व लीला माहिती असतात. ते इंद्राचं हे जे काही पाऊस होतं ते कळलं की हे डेंजरस पाऊस आहे, थैमान घालणारा पाऊस आहे. आणि आश्रमाकडे जाता जाता बघितलं की पूर्ण आश्रम, त्यांचं जी कुटीर होती ती पाण्यात बुडाली होती. आणि बुडत 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 त्यांचे आश्रम वाहून चाललं आहे. त्यांची पत्नी बचाव बचाव करत हात वर करून वाहून चालली आहे. ह्यांना म्हणजे, अरे बापरे, इतकी सुंदर स्त्री, माझी पत्नी जी माझ्यावर पूर्ण डिपेंडेंट आहे, मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, ती वाहून चालली. नारद मुनी ओक्साबोक्षी रडतायत, अरे वाचवा, माझी पत्नी बुडतीये, वाचवा. मागून त्यांची 2 सुंदर गोंडस मुलं बाबा बाबा करून रडतायत.
त्यांचं द्रव्य, घर दार, गाय म्हशी सगळं वाहून चाललंय. नारद खाली बसलेत, अरे माझं सगळं गेलं, सर्वस्व गेलं, वाचवा कोणीतरी. धाय मोकलून नारद मुनी रडतायत. आणि रडता रडता त्यांच्या हळूच बुडाला एक दगड टोचला. डोळे उघडल्यानंतर बघितलं की ते फक्त पाणी आणायला त्या नदीकाठी गेले होते. आणि त्यांना जाग आली. अजूनही ते ओक्साबोक्षी इतके रडत होते, अंगावरची सर्व वस्त्रे भिजली होती त्यांची. आणि मग त्यांना जाणीव झाली की तिथे स्त्री कोणी आलीच नव्हती. स्त्री नाही आणि काय काय काहीही नव्हतं. ते फक्त भगवंतानी पाणी ते उचलताना त्या नारदाला लक्षात आलं, मायेत मी अडकलो नाही असं म्हणणाऱ्या भगवंतानी मला बघा अकंठ मायेत बुडलेला दाखवलाय. हे बघ माझे अंग सगळे त्या रडण्याने, त्या दुःखाने अजूनही ओलं आहे. ते जी पत्नी मुलं नव्हतीच, जे कोणी नव्हतंच, त्याच्यावरती इतकं प्रेम करणं. माया म्हणजे काय? जे नाही आहे ते माया, आणि त्याच्यावरती आमचं प्रेम. नाही आहेवर प्रेम करतो आपण. मग नारद गेले, भगवंताला साष्टांग नमस्कार केला. म्हटले बाबा रे, माया खूप दुस्तर कठीण, मला आता कळलं, मला क्षमा कर. भगवान म्हटले, हे बघ, माणसाची इंद्रिय कधी आपला ताबा सोडतील सांगता येत नाही. आणि इंद्रिय ताबा कशाने सोडतात? मायेमुळे. ही माया म्हणजे माझी डावी शक्ती, माझा लेफ्ट हँड. ही माझं एक सिक्रेट प्लॅन आहे. हे जेवढे जीव आहेत त्यांनी माझ्यापासून लांब जावं म्हणून मी ह्या मायेला शिकवलंय. त्यांना अट्रॅक्ट करून स्वतःकडे ठेव. आणि आपण अगदी धार्मिक विषयात सुद्धा मायेत अडकतो. मोठी पूजा, मोठा मांडव, मोठा गणपती, मोठा लाऊडस्पीकर. अरे अरे, गणपती तत्वाबद्दलचं प्रेम किती आहे नाही माहिती, पण गणपतीचा उत्सव किती, करोडो रुपयाची उलाढाल करून. चांगली मंडळं पण आहेत, पण वाईट मंडळांची संख्या जास्त आहे. मुलांच्या दंगा, त्यांचं दारू पिणं, त्यांचं ते हिडीस नाचणं, ते लाईट शो, ते लोकांना उपद्रव, त्रास, दादागिरी. अरे, आणि हे सगळं भगवंताच्याकडे नोट डाऊन केलेलं आहे. भगवंताच्या रजिस्टरमध्ये एकही तुमची कृती राहत नाही. चुकून राहिली किंवा भगवंताने पाहिली असं होत नाही. अशा कुठल्याही इतर धर्मामध्ये नाही. आमच्या धर्मामध्ये ही विकृती कुठून आली? लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांचा हेतू एकच होता, लोकांनी एकत्र यावं, धर्माची एकमेकांबद्दल चर्चा, देवाणघेवाण व्हावी, वैचारिक देवाणघेवाण व्हावी, आणि एक समाज, एक कुटुंबासारखं एकत्र यावं. म्हणून त्याने केले हे एका गल्लीत 3 मंडळं, कारण 3 मंडळांची 3 भांडणं. अरे काय चाललंय? म्हणजे मूळ जो हेतू होता तो धर्मासारखा, या कार्यक्रमामध्ये सुद्धा मूळ हेतू बाजूला ठेवून नुसते अवडंबरावरती लक्ष जास्त गेलं. ही माया. आज भगवान सांगतात प्रत्येक गोष्टीत मी कसा व्याप्त आहे हे सांगण्यासाठी त्यांनी अर्जुनाला पुढे काय सांगितलं ते बघू. अध्याय 7 श्लोक 8. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययो प्रणव सर्ववेदेषु शब्द खे पौरुषम ऋषु. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे. बघा भगवान सांगतात, या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत, जेवढे काही माया आहे, त्या मायेतला, त्या वस्तूतला जो मुख्य पदार्थ आहे तो मी आहे. सोपं फॉर्म्युला सांगितलं, मुख्य पदार्थ मी आहे. म्हणजे पाण्यातला रस, पाण्याचा पाणीपणा जो आहे तो मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधील ओमकार मी आहे. प्रकाशातील शब्द मी, आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. काय सुंदर वर्णन आहे. हे सुचतं कसं? भगवंताने तिथं ऑन दी स्पॉट, अर्थात भगवंताला सुचणं सोपं आहे, पण हे वेदव्यासाने ज्यावेळेला महाभारतात लिहिलं तेव्हा हे त्याला रिकलेक्ट करणं किती अवघड असेल. ते भगवंताचेच अवतारात म्हणून शक्य होतं. सर्व वेदांचा जो गाभा आहे, मूळ शब्द आहे तो म्हणजे ओम. का बरं ओम का? तुम्ही ओम म्हणून बघा. ओमचा उच्चार सुरू होतो तुमच्या घशात, गळ्यामध्ये, ओ. त्याचा जो ऊ आहे तो तुमच्या टाळूमध्ये येतो, आणि ओठ मिटून म पर्यंत येतो. म्हणजे सुरुवात घशापासून होऊन तोंडापर्यंत ते संपतं. ओम म्हणजे सर्व अक्षरं याच्यामध्ये व्याप्त आहेत. म्हणून ओम हा समस्त वेदांचा गाभा तो मी आहे. आकाशातील शब्द मी आहे, आणि मनुष्यामधील सामर्थ्य, प्रत्येक इंद्रियातलं जे डोळ्याचं बघणेपणा जो आहे, कानाचा ऐकणेपणा जो आहे, किंवा हाताचं कर्म करणेपणा,
शरीराचं किंवा आपल्या त्वचेचं जे स्पर्श करणेपणा जो आहे तो मी आहे. आणि ते नसेल तर काहीच नाही आहे. किती सुंदर आहे. पुण्यो गंध पृथिव्यां च तेजश्चामी तेजश्चास्मी विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप सुद्धा मी आहे. किती सुंदर व्याप्ती आहे. पृथ्वीचा मूळ सुगंध मी. पृथ्वीचा जो गंध आहे प्रत्येक फुलातून, पानातून, वस्तूतून, फळांतून, प्रत्येक झाडामधून जे उत्पन्न होत आहे ते प्रकट होतंय ते मूळ गंध मी आहे. अग्नीमधील उष्णता मी आहे. अग्नीचं मूळ तत्व जे आहे उष्णतेचं ते मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे. मला खूप सुंदर गोष्ट आठवते. एकदा महालक्ष्मीचं आणि भगवंताचं बोलणं चाललं होतं. भगवान लक्ष्मी म्हणाली की अरे ह्या जगात ना तुझ्यापेक्षा माझीच पूजा जास्त होते. सत्य आहे, चुकीचं नाही आहे. भगवान म्हणले अगं असं कसं. हं सगळं जे जग चाललंय ते माझ्यामुळं चाललेलं आहे. मी सर्वात महत्वाची आहे. भगवान म्हणाले मला नाही पटत. लक्ष्मीदेवी म्हणाली ठीक आहे तुला दाखवते म्हणून तिथे एक प्रेत यात्रा चालली होती, अंत्ययात्रा. तर भगवंत देवी म्हणाली बघ आता मजा बघा म्हण. लांब त्यांनी भगवान देवीनी सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला आणि त्या सोन्याचा मोहरा बघून त्या सगळ्या लोकांनी मोहरा पडताना बघितले आहे. पळत 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 सगळे गेले. इतकंच काय त्या अंत्ययात्रेला 4 खांदे जे होते त्या खांद्यांनी सुद्धा ते प्रेत खाली टाकलं आणि पळत त्या धनाच्या पावसाकडे गेले. लक्ष्मीदेवी म्हणाली बघा इतकं महत्त्वाचं आणि इतका इमोशनल इतकं दुःखद प्रसंगी सुद्धा लोक प्रेत टाकून माझ्याकडे येतात म्हणजे माझी माया किती महत्त्वाची. भगवान म्हटलं अरे होय की खरंच आहे. पण ते प्रेत नाही आलं म्हणे पैसे घ्यायला. लक्ष्मीदेवी गोंधळली. प्रेत प्रेत कसं येईल बरं. प्रेताचा आत्मा कुठे आहे, जीवच कुठे आहे. अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की ज्यामध्ये आत्मा आहे, जीव आहे तोच तुला आकर्षित करतो, त्याच्यावरतीच तुझी सत्ता चालते. हां बरोबर. पण आत्मा म्हणजे कोण. तो जीव म्हणजे कोण. तो तर मीच आहे ना. म्हणजे तुझी शक्ती सुद्धा फक्त मी आहे म्हणून तू उपयोगी आहे. नाही तर प्रेतांसमोर तू प्रेताच्या अंगावर जरी सोनं तोडलंस तरी प्रेत काय उठणार नाहीये. किती सुंदर ना. सर्वत्र व्याप्ती माझी आहे म्हणून सर्वांची सत्ता आहे. सर्व लोक, सर्व इंद्रिय, सर्व कामं, सर्व वस्तू, सर्व गोष्टी सुरळीत आहेत त्याचा कारणीभूत मी त्या सर्वत्र आहे म्हणून. बीजम मा सर्वभूतानां. बघा बीजम मा सर्वभूतानां, सर्व गोष्टींचा बीज मी आहे. विद्धी पार्थ सनातनम बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे पार्थ अस्तित्वातील सर्व वस्तूंचा बीज मूळ मी आहे. बुद्धिमानांची बुद्धी मी आहे आणि सर्व शक्तिमानांची शक्ती सुद्धा मीच असल्याचं समजून घे बाळा. बलम बलवतां चाहम कामराग विवर्जितम धर्मविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तीरहित असते. हे भरतश्रेष्ठ अर्जुना, धर्मतत्वाविरुद्ध नसणाऱ्या कामही मीच आहे. काम म्हणजे इंद्रिय सुख. ह्या इंद्रिय सुखामध्ये भगवान सांगतात जे कामना आसक्तीविरहित म्हणजे जिव्हा लावल्यासाठी किंवा मजा यावी म्हणून असते ना ती सोडून जे व्यावहारिक कामधर्म आहे त्यात मी आहे. म्हणजे फक्त एकत्र येणं किंवा मज्जा करणं म्हणून एकत्र येण्यापेक्षा उत्तम प्रजोत्पादन व्हावं. तसेच मला चमचमीत खायचं आहे, काय वाटेल ते असे ना, त्या अजिनोमोटो असे ना किंवा विष असे ना, चमचमीत खायचं आहे म्हणून खाणारा नव्हे, पण माझ्या शरीराला उत्तम तेज, बल, आरोग्य, आयुष्य मिळू देत म्हणून जो उत्तम प्रकारे खातो ते अन्न मी आहे. ते शुद्ध खाण्याची शुद्ध बुद्धी मी आहे. म्हणजे धर्माविरुद्ध जे आहे ते मी नाही. जे धर्मतत्वांनी आधारित आहे ते मी आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्चये मत्त एवेति तन्विद्धि न त्वहं तेषु ते मयि. सात्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु हे खूप महत्त्वाचं,
परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. मी सर्वव्याप्त आहे याचा अर्थ मी डिपेंडंट आहे असं नाही. मी जरी सर्वव्याप्त असलो तरी मी इंडिपेंडंट आहे. उलट ते माझ्यावर डिपेंडंट आहेत. आमचा बरोबर उलट आहे बघा. कान, नाक, जीभ, जे त्वचा, इंद्रिय, मन, बुद्धी सर्व खरं म्हणजे त्या जीवाच्या अधीन असायला पाहिजे. जीव म्हणेल ते त्यांनी केलं पाहिजे. आम्ही बरोबर उलट करतो. जीभ म्हणते पाणीपुरी खायचे, मन म्हणतं सुधारणा द्यायचंय, डोळे म्हणतात पिक्चर बघायचंय. यामुळे आम्ही भरकटलं जातो, त्याच्या अधीन झालोय. तसं होतं कामा नये. योगीजनांच्या लक्षणामध्ये भगवंतांनी सांगितलं की तू त्या इंद्रियांवरती कंट्रोल केला पाहिजेस. म्हणून भगवान म्हणतात सर्व गोष्टी जरी माझ्या अधीन असल्या तरी मी मात्र स्वतंत्र आहे. मी पूर्णपणे इंडिपेंडंट आहे. त्रिभिर गुणमयीर भावैर एभी सर्वमिदं जगत मोहितम नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या, आमच्या आचार्यांनी खूप सुंदर सांगितलं, माणूस पूर्णपणे रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी असतो असा नाही. त्याचे कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे सत्वगुणी एक 20%, रजोगुणी एक 40%, तमोगुणी एक 30-40%, असं काहीतरी मिक्सचर असतो आपण सगळं. म्हणजे कधी कधी अगदीच धार्मिक होतो, चांगले होतो, लोकांची चिंता करतो, कधी कधी स्वार्थ होतो, कधी कधी लोकांना उपद्रव देतो. त्यामुळे आम्ही ह्या कॉम्बिनेशनमध्ये इतके अडकून गेलो आहे की या तिन्ही गुणाच्या पुढे मी आहे हे लोकांना समजतच नाही. ते भगवंताला बघत असताना सुद्धा त्याच दृष्टीने बघतात. हां, कृष्ण काय तो बायकांच्या मागे लागायचा, तो काय लोणी चोरायचा की चोरी चुकरायचा, तो या दृष्टीने बघतात. कारण चष्माच खरा, तुम्ही बघण्याची दृष्टीच तुमची त्या पद्धतीने असल्या कारणाने भगवान म्हणतात लोक मला नाही जाणत किंवा मला खूप लिमिटेड ओळखतात. म्हणजे अगदी माझ्या शेल्याचा एक निघालेला दोरा उडताना बघून भगवान म्हणजे एक दोऱ्यासारखा आहे असं म्हणतात. वास्तविक तो दोऱ्यापेक्षा काही हजार पटीने मी मोठा आहे, पण ते त्याला समजून नाही येत. आणि म्हणून हे समजण्यासाठीच हा सगळा आटापिटा सुरू आहे की तो खूप मोठा, खूप महत्त्वाचा, सर्व तत्वांचा सार तो आहे, हे जाणलं पाहिजे. हे जाणत नाही तसं कृष्ण म्हणतो. दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. ज्या गोष्टीने मी सुरुवात केली ती गोष्ट भगवान सांगतायत. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. भगवान सांगतायत ह्या मायेला बनवलंच आहे की ते तुम्हाला अट्रॅक्ट करेल. आणि ही दुस्तर आहे, कठीण आहे. कारण या जगात प्रत्येक पावली आपल्याला माया दिसते. प्रत्येक गोष्टीत बोलता, हसता, चालता आपण खूप व्यवहार सांभाळतो, खूप आपल्याला पॉलिश्ड ठेवतो, अप टू डेट ठेवतो. का? 4 लोकात उठून दिसा. अरे 4 लोक तुम्हाला उठून घेऊन जायलाच तयार आहेत, त्याच्यासाठीच त्यांचा उपयोग आहे. बाकी त्यांचा कुठेही उपयोग नाही. 4 खांदे पाहिजेत म्हणून. बाकी त्यांचा तुमच्या या जन्माशी, पुढच्या जन्माशी किंवा तुमच्या परलोकीय यात्रेशी त्यांचा काही संबंध नाही. उलट त्यांचा वाईट दुरुपयोगच होईल. त्यांच्यामध्ये अडकून परत तुम्हाला पापकर्म करण्यास तुम्ही आणखीन अट्रॅक्ट व्हाल. ही माया खूप विचित्र आहे, दुस्तर. नारदादिकांनाच सुटली नाही ती. मग काय, भगवान म्हणतात माया ह्या त्रिगुणयुक्त बनल्या असल्या कारणाने, रज, तम आणि सत्वगुणांनी बनल्या कारणाने ह्यात अडकणं खूप सुलभ आहे. पण मामेव ये प्रपद्यन्ते मायामेताम तरन्ति ते. एकदा का तुम्ही माझ्या शरण आलात, एकदा तुमचं बोट मी धरलं, तर माया तुमचा काहीच बिघडवू शकत नाही. मायादेवीला तशी आज्ञा आहे की ज्या माणसांचा कल माझ्याकडे आहे त्यांना स्पर्श करायचा नाही. आणि बघा तुम्ही आजपर्यंत जगामध्ये जितकी काही, नॉट इवन सिंगल पर्सन तुम्हाला असा भेटेल की जो भगवत आहे, श्रद्धायुक्त आहे आणि तो पापाचार करतो. नाटक करणारी सगळी आहेत.
नाटक करणारे भ्रष्ट होतातच, कारण ते भ्रष्ट होण्यासाठीच नाटक करतात, समजून घ्या. पण जेवढी काही सात्विक चांगली माणसं आहेत ती मायातीत झालेली आहेत, कारण त्यांचं बोट मी धरलेलं आहे. समुद्र पोहून जायचंय पण ओलं व्हायचं नाही, अशक्य. त्यासाठी तुम्हाला जहाज किंवा इतर गोष्टींचा साधनाचा, अगदीच तुम्हाला एखाद्या वॉटरप्रूफ जॅकेटचा तरी उपयोग होणार आहे, करावा लागणार, मगच तुम्ही ओलं होणार नाही. पण मायेत राहून मी पाण्यात राहून ओला होणार नाही, याच्यासाठी तुम्हाला विदाऊट काही प्रोटेक्शन घेता अशक्य. जितकं हे सत्य आहे तर भगवान म्हणतात ही माया माझ्या अधीन आहे, मी तिला, जर तुम्ही माझ्याकडे आलात मामेव ये प्रपद्यन्ते, मला जर करता तुम्ही शरण झालात तर तुम्हाला मायेत अडकू देत नाही. किती सुंदर सांगतो भगवान की नका रे अडकू मायामध्ये. मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, ही माया, जे घरदार बायका पोरं जे म्हणतात, ते अजून 100 वर्षांनी तुमच्याकडे राहणार आहे का? कितीही आटापेटा केलात तरी हे नाही येणार तुमच्या बरोबर. आता त्या 100 वर्षाच्या आयुष्यात जर समजा तुमचे 30 40 50 50 60 वर्ष संपली असतील, उरलेल्या आयुष्यात मला एक सांगा, आतापर्यंत तुम्ही जे कमवलं ते एका क्षणाला तुम्ही ॲट ए टाइम एकच अनुभवू शकता. माझी गावामध्ये 7 घरं आहेत, पण मी 7ही घरात राहू शकतो का? नाही. एका वेळेला एकाच घरात राहू शकतो, एका वेळेला एकदाच पोटभर जेवू शकतो, 7 दिवसाचं जेवण नाही करू शकत. म्हणजे साठवलेली माया मला कुठेच उपयोगी पडत नाही. जाताना वरती यमाचे दूत, अच्छा तुझे 12 घरं आहेत होय का भूमीवर, म्हणून डिस्काउंट वगैरे काही देणार नाही. मग इथे बसून मी पापाचार करून फक्त माया जमवून काय मिळणार मला? ह्या गोष्टीवर नक्की विचार व्हावा. बरं, मला असं म्हणायचंच नाही आहे की माया कमवू नका. अगदी चांगली घरं बांधा, प्रत्येक गावात घर असू देत, भगवंताची कृपा असीम असून भरपूर धनधान्य संपत्तीयुक्त तुम्ही व्हा. पण मला विचार हा केला पाहिजे की ज्या क्षणी आपण मरत असतो त्याला खरंच या गोष्टीचा उपयोग होणार आहे का? बसमधून उतरल्यावरती तिकीट जपून ठेवणं काय गरज आहे? तो प्रवास संपला, प्रवासापुरतं तिकीट होतं, त्याची गरज असते प्रवासादरम्यान, ओके. नंतर तिकीट, प्रत्येक प्रवासाचं तिकीट जर आम्ही सांभाळत बसलो तर फक्त रद्दीचं वजन माझ्या खिशात होईल, बाकी त्याचा उपयोग तसा काही नाही. जेवढं हे सत्य आहे तसंच ते. याच्यावरती नक्की विचार करा. भगवान तुम्हाला प्रोत्साहित, मोटिवेट करत दिव्य ज्ञान देत आहेतच. याच्यावरती विचार करत करत पुन्हा भगवान काय म्हणतात ते बघू. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय.